रिलॅक्स रिलॅक्स. रिलॅक्स रिलॅक्स. एकदम रिलॅक्स. पुढे घाल दुखतो ना. रिलॅक्स. पाय दिला द्या पाय दिला. तुमचं नाव सांगा. सुमनबाई खंडू चव्हाण. सुमनबाई खंडूजी चव्हाण. चव्हाण. तुम्ही कुठून आला? तुम्ही हसनखेडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुम्हाला काय त्रास होता? मला गुडघे खाली सगळ्या पायाला गोळे यायची, गुडघ्याला लवणीत गोळे यायची, असं मान पाठ दुखायची. किती दिवसापासून त्रास होता? गणसा 2 वर्षापूर्वी होता, पण असं 12 महिन्यापूर्वी जादा होत चालला. तुम्हाला आपला इथला ऍड्रेस कोणी दिला? आमचे पाहुणे होते ना, भाऊ आमचे बेगमपुऱ्यातले, त्यांचं चालू. आता कसं वाटतं तुम्हाला? आता असं ढिलं झालं शरीर. किती ट्रीटमेंट घेतलं तुम्ही? किती दिवसापासून ट्रीटमेंट चालू आहे? 5 दिवसापासून. आज 5 दिवस. 5 दिवसामध्ये किती टक्के शरीर मोकळं वाटतं? चांगलं मोकळं वाटलं. जे हे लवणीतले गोळे होते ना, ते चांगलेच कमी झाले. थोडे आता गुडघ्याचं राहिलं ते बरोबर होण्यासारखं सांगितलं ना. मान पण दिली झाली पूर्ण. कंबर. कंबर. त्यांच्या बरोबर त्यांचे भाऊ पण आले तर आपण त्यांच्याकडून जाणार नाही. भावाला तर खरी ते केलं. आता मी पहिले ये भाव सरांची युट्यूबवर आहे ना, या ट्रीटमेंट काय करतात, कसं करतात हे बघितलेलं होतं. आमच्या साल्याला सुद्धा सांगत होतो, अरे गॅरंटी माझी वेगळी, जशी मोदी गॅरंटी देतात तशी माझी गॅरंटी म्हणलं. बसत नव्हतं का. आजकाल कसं आहे, ट्रीटमेंट म्हणजे सलाईन, गोळ्या, औषधी ही झाली ट्रीटमेंट. पण हे मालिश, मर्म, चर्म हे काही पूर्वीचेच ट्रीटमेंट आहे. पण या आजच्या ज्या आधुनिक काळामध्ये हे लोकांना भावत नाही. आणि हे हाडं मोडणं. आता तुम्ही पहिले त्याची दररोज गोळी घ्यायच्या. हा, ती गोळी बंद झाली. तुम्ही कधीपासून किती दिवसापर्यंत तुम्ही त्या गोळ्या घ्यायच्या? मी बरेच 12 महिने पूर्ण गोळी घ्यायची. आता आपल्याकडे ट्रीटमेंट चालू झाल्यापासून किती